लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतली धुसफूस आता विधान परिषदेच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहे। मवियाच्या विधान परिषदांच्या जागांचा निर्णय एकत्रितच व्हायला हवा अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली आहे। इतकंच नव्हे तर राज्यात 288 जागांची तयारी काँग्रेसने करावी अशी मागणीही पक्षातनं होऊ लागली आहे। विधान परिषदेच्या जागांवरून मवियात बिघाडी, उमेदवारांचा निर्णय एकत्रितच व्हावा, नाना पटोले। मवियातील तिन्ही पक्षांची स्वबळावर विधानसभेची तयारी, ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसही 288 जागांच्या तयारीत। काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष करण्यामध्ये जनतेने जे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये जनतेचा आभार। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये, महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात 31 जागा मिळाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये हा कलगीतुरा रंगलाय। एकीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला येत असतानाच दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंविरोधात थेट नाराजी जाहीर केली। विधान परिषदेच्या जागांवरून मवियातली बिघाडी आता समोर आली आहे। राज्यातील 4 विधान परिषदेच्या जागांपैकी 2 उमेदवारांची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली। मवियाच्या बैठकीशिवाय ही घोषणा कशी असा सवालच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। मातोश्रीवर फोन केला मात्र उद्धव ठाकरेंशी संपर्क झाला नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर ठाकरेंकडून नाना पटोलेंना संपर्क करण्यात येईल अशी सारवासारव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या। त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे। त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत। आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली, पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली। उद्धव साहेबांनी फोन उचलला नाही। याच्यासोबतच शिवसेनेचे नेते आहेत, देसाई साहेब आहेत, संजय राऊत साहेब आहेत, आदित्य साहेब आहेत। या सिस्टीममध्ये जरी संपर्क साधला तरी या सगळ्या गोष्टीवर मार्ग सुटेल, परंतु त्यांना आम्हीच संपर्क करू, काय प्रॉब्लेम नाही। नाना पटेल आम्हीच संपर्क करू। मवियाला लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेची रणनीती आखण्यासही सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसेना भवनावर झालेल्या बैठकीत 288 मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले। दुसरीकडे काँग्रेसमधूनही आता 288 जागा स्वबळावर लढाव्यात अशी मागणी होऊ लागलेली आहे। इथे कोणी लहान आणि मोठा भाऊ नाहीये, हा विषय एकदा भारतीय जनता पक्षानं काढला होता, हा विषय एकदा बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता बरं का। तेव्हा त्याला आम्ही जे उत्तर दिलं आहे, प्रत्येकाचं DNA चेक करावं लागेल बायोलॉजिकली, कोण आधी जन्माला आलं ते। प्रश्न तो नाही, महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच राहील। महाराष्ट्रात शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे, तो राहील। कार्यकर्त्यांची तर ही इच्छा आहे की 288 जागांवर काँग्रेसनं लढलं पाहिजे, कारण हे स्वाभाविक आहे। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि ज्या पद्धतीनं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचं प्रदर्शन झालं नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये की 14 जागी आमचा विजय झाला, येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचं चित्र काय राहील हे यावरनं लक्षात येते आणि म्हणून 288 जागांवर जर लढण्याची वेळ आली तर काँग्रेस पक्षानं बिलकुल लढावं। कार्यकर्ते जिद्दीला पेटलेले आहेत, कार्यकर्ते तयार आहेत, उमेदवार सुद्धा तयार आहेत। निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा विजय राहील। ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये ही सुंदोपसुंदी सुरू असतानाच भाजपच्या चंद्रकांत दादा पाटील यांनीही उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं। उद्धव ठाकरेंनी आजारपणात घेतलेल्या परिश्रमाचा फायदा काँग्रेसला झाल्याचं चंद्रकांत दादांनी म्हटलंय। यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेलाही काँग्रेसचा फायदा झाल्याचं विधान केलंय। सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये। मला म्हणजे एक मित्र या नात्याने मला मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात, तशी त्यांची पण आहेत। पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं। त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ। आघाडीमध्ये कुठेही अडचण येणार नाही। ज्या पद्धतीनं लोकसभेला जागा वाटप अत्यंत सुरळीत झालं, 1-2 जागा सोडल्या तर, नाहीतर बाकी सगळं सुरळीत झालं, तसं आत्ता देखील 288चं वाटप हे निश्चितपणे लवकरात लवकर होईल आणि आमच्या तिन्ही पक्षाची एक अपेक्षा आहे
की जून अखेरपर्यंत या चर्चा मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या तिन्ही पक्षांचा त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून आमच्यात कुठेही वादावाद होणार नाही याची खात्री निश्चितपणे मी आपल्याला देतो. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत ही सुंदोपसुंदी सुरू असतानाच रोहित पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवशी 85 आमदारांची भेट देऊ असं विधान केलंय. पुढच्या डिसेंबरला पवार साहेबांचं वय 85 होणार आहे. त्यामुळे इथं असलेल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, इथं असलेल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील, फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला द्यायचे, हे त्या ठिकाणी निश्चय आपण सर्वांनी मनामध्ये ठेवावा. रोहित पवारांच्या या जाहीर निर्धारामुळे लोकसभेला नमती भूमिका घेतलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जास्त जागा लढण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसतंय. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस आणि रोहित पवारांनी व्यक्त केलेला निर्धार हे पाहता मवियाची पुढची वाटचाल सुकर असेल का असा सवाल उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.